तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहात, काय गाऱ्हाणं घेऊन आलेत, काय मागणी घेऊन आलात तुम्ही? आम्ही सर्व परभणी जिल्हा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे पदाधिकारी आणि मेंबर्स आहोत. आपल्याकडे साधारण जिल्ह्यामध्ये 115 पंप आहेत वेगवेगळ्या कंपनीचे. त्यात काही प्रायव्हेट असो, PPCL, HPCL, IOCLचे पंप असो, त्यांचं जास्त प्रमाण आहे. सध्याची परिस्थिती पेट्रोल पंपावरची पाहता येणाऱ्या पेट्रोल पंपाला किंवा आमच्या सदस्यांना येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी एक संवाद बैठक म्हणून आम्हाला माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट द्यायची. मागण्या काय आहेत तुमच्या? मागणी अशी आहे की सध्याचा जो काही तुटवडा आहे ते जिओ पॉलिटिकल रिझन जे काय असेल की आपल्याला ओव्हरऑल तुटवडावरूनच क्रूड ऑइलचं कमी आहे. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये जो की ग्रामीण भाग आहे परभणी जिल्हा, जिथं की सध्या खरीप हंगामाची कामं चालू आहेत शेतकऱ्यांची, ज्यामुळे डिमांड वाढले डिझेलचं पर्टिक्युलरली पेट्रोलपेक्षा. तर हा डिमांड जो वाढला आहे तर हा पुरवठा वरून रिफायनरीमधून किंवा डेपोमधून आम्हाला कमी आहे. शेतकऱ्यांची रास्त अडचण आम्हाला दिसते. आम्ही शेतकऱ्याचीच पुरावा चालू की त्यांना डिझेल लागते, नांगरवीला बाकीच्या गोष्टीला डिझेल लागते, पण तेवढा सप्लाय नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण निर्माण होते. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये पेट्रोल पंपावरचं जे वातावरण आहे, 1.5 2 किलोमीटरच्या रांगा आणि याला हाताळणारा स्टाफ आणि पेट्रोल पंपाचा मालक याचा सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांच्या अडचणी असतात, पण आरोचा मालक म्हणून, पेट्रोल पंपाचा मालक म्हणून किंवा आपले पोरं कामं करतात स्टाफ तिथे, यांची मानसिकता नाही सध्या काम करायची. आणि याच्यासाठी आम्हाला सपोर्ट करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हँडल करण्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाची सध्या काही मदत नाही. आता 1-2 प्रकरणं रिसेंटली आपल्या परभणीमध्ये घडले. पोलिसांना फोन केला, पण त्यांनी मॅनपॉवर पाठवली नाही, तर आपले पोरं काम करायला तयार व्हायचं. त्यातून काहीतरी तोडगा निघावा असेल. प्रमुख मागण्या काय आहेत? तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलात. परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वजण आता परभणी जिल्हा पेट्रोल पंप ओनर्स असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. मी सरचिटणीस आहे जिल्ह्याचा. आणि जो परभणी जिल्ह्यामध्ये डिझेलचा जो तुटवडा आहे तो तुटवडा मागणी वाढलेली आहे आणि मागणी वाढल्यामुळं हा तुटवडा जाणवत आहे. मागणी कशामुळे वाढलेली? शेतकऱ्यांचे खरीपाचे कामं सुरू आहेत आणि त्या खरीपाच्या कामाला लागणारा जो डिझेल आहे ते वाढीव प्रमाणात लागत आहे. आणि कंपनीचा जो पुरवठा आहे तो मागच्या वर्षी जो हिस्टॉरिकल जो आहे, मागच्या वर्षी जो ज्या पंपानं जेवढा पेट्रोल डिझेल उचललं होतं तेवढंच कंपनी सप्लाय करत आहे. त्याच्यामध्ये वाढ अपेक्षित आहे. किमान 20% 25% जर वाढ कंपनीने वाढवून दिला माल, तर निश्चितच हा जो प्रॉब्लेम दिसत आहे हा कमी होईल. आणि पॅनिक सिच्युएशन, पॅनिक बाईंग करतायत लोकांना असं वाटतं की 15 दिवसानं पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही. त्याच्यामुळे लोक म्हणजे एकदम जम्बलिंग करून ते जास्तीत जास्त साठा करण्याचा प्रयत्न करत. तसा साठा किमान लोकांनी करू नये. आणि तो नाही केला तर निश्चितच सुरळीत सर्वांना माल मिळेल, सर्वांना डिझेल मिळेल. आणि लोकांनी पॅनिक बाईक करू नये. आणि पेट्रोल पंपावर याच्यामुळे वारंवार वादाचे विषय होत आहेत. पंपावर धंदा करणं बिकट झालंय, कर्मचारी काम करायला तयार नाही, एवढी वाईट अवस्था झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही कसा धंदा करणार? आम्हाला पोलीस प्रशासनानं प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त द्यावा, 2 कर्मचारी द्यावेत आणि त्या कर्मचाऱ्याच्या दबावामध्ये आम्ही व्यवस्थित सप्लाय करू, असं आमचं म्हणणं आहे. आणि जे जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत, खाजगी कंपन्या ज्या आहेत, रिलायन्स आणि नायरा, यांचे कंप्लीट पंप बंद झाले साहेब. आणि यांचे पंप बंद झाले असले तरी सुद्धा तो जो पंप चालक आहे त्याला मागच्या वर्षी या महिन्यात जेवढा त्यानं माल विकला तेवढं कमिशन त्याला त्याच्या खात्यावर जमा होतंय. पण त्याला काही विक्री न करता सुद्धा त्याला त्याचं कमिशन मिळतंय, त्याला प्रॉफिट मिळतंय. त्याचा जो लोड आहे तो जो कमी झालाय तो लोड आमच्यावर आला, भारत पेट्रोलियमवर आला, इंडियन ऑइलवर आला, HPCL वर आला. आणि त्याच्यामुळं हे प्रचंड प्रमाणावर अफरातफर दिसत आहे. तरी लोकांनी पॅनिक बाईंग न करता शांततेत सहकार्य करावा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आम्ही कंपनीशी सुद्धा ह्या संदर्भात कम्युनिकेट करत आहोत. कंपनीकडून वेळेवर पुरवठा होतोय का तुमचा? कंपनीकडून वेळेवर पुरवठा होत नाहीये. कंपनीकडून सांगितलं जातंय की तुम्हाला मी म्हणलं ना, मागच्या वर्षी तुम्ही एवढा उचलला होता तेवढा तुमचा झालाय, आता तुम्हाला देता येणार नाही. ही जी भूमिका आहे ती भूमिका कुठेतरी कंपनीने बदलली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.